पाहू शकता रक्षाबंधन अगदी जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधनसाठी लाडू तर झालेच पाहिजे. तर मग लाडूत लाडू बेसन लाडू. तर चला आज आपण बेसन लाडू स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. खूप मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. अगदी तुम्ही नवशिका वाचाल तरी अप्रतिम अशी रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेल. खूप मस्त आहे. पहा किती अद्दर, किती मस्त, किती छान झालेला आहे, किती खुसखुशीत झालेला आहे आणि पूर्ण दाणे दाणे कण कण पेशिली दिसत आहेत. खूप स्वादला मस्त आहे. तर चला मग बेसन लाडू पाहू शकता किती सुंदर आपले बेसन लाडू का वाचाल तरी तुम्ही परफेक्ट चॅलेंज घेऊन ही रेसिपी करू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. 250 ग्राम हिरा बेसन आहे. पाहू शकता रेडीमेड बेसन आहे. हे बेसन आता आपण सुजीच्या चाळणीनं चाळून घेणार आहोत. 250 ग्राम बेसनसाठी मी 150 ते 1.25 साजूक तूप घेतलेला आहे. ग्राम 150 ते प्रथम आपण चाळून घ्यायचं आहे सुजीच्या चाळणीनं. मस्त असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे. तर चला मग साजूक तुपात आता आपण बेसन भाजायला सुरुवात करूया. पाहू शकता पूर्ण चाळून घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. प्रथम आपण बेसन भाजून घेणार आहोत. आपण पाहू शकता 200 ग्राम तूप आहे. हे तूप आपण कढईत ओतणार आहोत. तूप साजूक तूप मी कढईत ओतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. पहा कसं सुंदर आपलं बेसन भाजलं जात आहे. 10 ते 15 मिनिटं अशाच कंडिशन मध्ये बेसन एका साइडनं फिरवत राहायचं आहे. पाहू शकता कंटिन्यू आपल्याला लो गॅसवर बेसन परतून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त असं आपलं तूप सुटत आहे आणि कलरही बेसनचा चेंज होत आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे. कंप्लीट 2 ते 3 चमचे घालायचा आहे. 3 चमचे रवा घालायचा आहे. पण रवा घालते वेळेस भाजलेला घालायचा आहे. 1 2 आणि 3 आणि 4 असे 4 चमचे मी रवा घातला आहे. पाहू शकता ऑलरेडी माझ्याकडे भाजून ठेवलेला रवा होता. आता कंटिन्यू आपल्याला अशा कंडिशन मध्ये वन साइड फेटून घ्यायचं आहे. कंप्लीट 10 ते 15 मिनिटं अशाच कंडिशन मध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत. पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. मस्त असा बेसनचा खमंग सुगंध येत आहे. ब्राऊन होत आहे. आता आपण 15 मिनिटं झाले आहेत. आता मी गॅस बंद करते. सारण आता थंड व्हायला ठेवते. पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं आपलं सारण थंड झालेलं आहे. कंप्लीट हे सारण थंड होण्यासाठी मला 6 तास लागले आहेत. 6 तास झालेले आहेत. आपले सारण कसं मस्त थंड झालेलं आहे. आता हे सारण आपण हाताच्या सहाय्याने बारीक करून घेऊया. फोडून बारीक होते. जरी तुम्हाला घट्ट द्यायचं असेल तरी सध्या पूर्ण बारीक होते. पाहू शकता अगदी हाताच्या सहाय्याने मी बारीक करत आहे. शकता कढईतलं पूर्ण मी उलटण्याच्या असं खरडून सहाय्याने सगळं आपलं बेसन काढून घेतलेलं आहे ह्याच्यात. आता हे आपल्याला हाताच्या सहाय्याने अतिशय बारीक असं मऊ करायचं आहे. पाहू शकता खूप बारीक होते. आता मी बारीक करून तुम्हाला दाखवते. खूप बारीक करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आता मी पूर्ण हाताच्या सहाय्याने बारीक करून घेते. पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. पण कुठं कुठं थोडेसे गाठी आहेत. तर आपण त्यासाठी छोट्याशा मिक्सर मध्ये आपण एक राऊंड फिरवून घेऊया. अशा प्रकारे मी 1 राऊंड मध्ये फिरवून घेणार आहे. पाहू शकता एकच राऊंड मध्ये किती व्यवस्थित आणि बारीक पेस्ट झालेली आहे आणि गाठी गुठळ्या ही पूर्ण आपल्या व्यवस्थित झाल्या आहेत. तर अशा प्रकारे आता मी पूर्ण बेसन दळून घेते. पाहू शकता 50 ग्राम आपण बेसन घेतलं होतं
50 ग्राम मी दळून घेतलेला आहे पूर्ण. आता आपल्याला 50 ग्राम बेसनसाठी आणि बेसनचं माप आपण ह्या मोठ्या वाटीने घेतलेलं आहे. ग्राम ह्या वाटीनं 2 वाट्या घेतल्या आहे. तर आता आपण 1 वाटी मी साखर घालणार आहे बारीक करून. आताच मी 2-4 विलायची फोडून घातल्या आहे, त्या साखरेसोबत बारीक करून घेणार आहे. 2 वाटी बेसनसाठी मी 1 वाटी साखर घेत आहे. आमच्यात कमी प्रमाण आवडते साखरेचं, गोडचं. तर आता ह्याच्यातच मी विलायची सोलून घेतली आहे 2-4. आता ही बारीक पेस्ट करून घेते. पाहू शकता ही बारीक केलेली पेस्ट आता आपल्याला या बेसन पिठावर घालायची आहे. पाहू शकता साखर आपण दळून घातलेली आहे. मी अर्धा किलो बेसनसाठी पाव किलो साखर घातलेली आहे. आता हे सारण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्ही साखरेचा गोडीचा उपयोग करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल व्यवस्थित आपलं एकत्र होत नाही तर मी आणखीन एकदा तुम्हाला छोट्या मिक्सरच्या भांड्यात आणखीन तुम्ही हे सारण मिक्सरवर फिरवून घेऊ शकता. किती एकजीव झालेला आहे. अशा प्रकारे आता पूर्ण सारण मी एकत्र करून घेते मिक्सरच्या साह्याने. छोटं मिक्सरचं भांडं कधी बी यूज करायचं आहे आपल्याला. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण सारण आता मी मिक्सरच्या छोट्या भांड्यातून एकत्र करून घेतलं आहे. मस्त असं आपलं परफेक्ट सारण झालेलं आहे. परफेक्ट कलर आलेला आहे. परफेक्ट फ्लेवर येत आहे आणि एकही गाठी गुटुळ्या नाही. तर चला मग आता आपण लाडू मस्त मस्त तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही बनवू शकता. तर चला मग मी बनवायला सुरुवात करते. पहा मस्त असे खूपच मस्त झाले. हाताला तर खूपच छान वाटत आहे. असं खुल्लं खुल्लं सारण झालेलं आहे आणि खूप खुल्ले खुल्ले झालं आहे. तर पहा किती सुंदर लाडू झालेले आहेत. अगदी सुगरण लाडू झालेला आहे. पूर्ण लाडू बनवून दाखवते. आणखीन एक तुम्हाला दाखवते. पाहू शकता असं मस्त सारण झालेलं आहे. अतिशय आवडीनं आणि खूपच मस्त वाटत आहे. करते वेळेस बी परफेक्ट सारण झालं ना खरंच माणसाला खूपच आनंद वाटतोय आणि परफेक्ट हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊन एखादं शो म्हणून मनोकाही लावू शकता. मी एक घेते आहे आणि नंतर अशा प्रकारे प्रेस करून लावत आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. मी मनोका लावत आहे. अशा प्रकारे आता मी मस्त लाडू बनवते. अशा प्रकारे लाडू झाला आहे. तुम्हाला जर एखादं ड्रायफ्रूट लावायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे टाकायचं आहे. मी मनोका टाकला आहे. तुम्ही पाहू शकता मनोका असा टाकला आहे. असं घ्यायचं आहे सारण आणि आता लाडू बांधायला चालू करायचं आहे. मस्त असे लाडू होतात. खूप छान होतात आणि रक्षाबंधन अतिशय जवळ येत आहे. अगदी 1-2 दिवसावर राहिलं आहे. तुम्ही मस्त ही रेसिपी करा आणि रक्षाबंधनला तुम्ही तुमचा उत्सव मध्ये साजरी करा. पाहू शकता अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट घालून आपण लाडू बांधून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मस्त अप्रतिम खुसखुशीत आणि खूपच स्वादिष्ट असे आपले लाडू बांधून झाले आहेत. मी मनोके ड्रायफ्रूट लावले आहे. तुम्ही ह्या ठिकाणी काजू बदाम इतर तुमच्या जे आवडीचं आहे ते तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकता. पाहू शकता किती परफेक्ट आणि मस्त झालेले आहेत. किती सुंदर झालेले आहेत. शकता अशा प्रकारे मस्त असे आपले बेसन लाडू झालेले आहेत. अप्रतिम कलर आलेला आहे. स्वाद आलेला आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही प्लीज रक्षाबंधन स्पेशल मध्ये हे नक्की रेसिपी पहा. अगदी तुम्ही नवशिकाऊ असाल तरीही तुम्हाला ही रेसिपी खूप परफेक्टपणे जमाल. आणि प्लीज अगदी थोडा जरी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.